श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. पितृपक्ष सुरू आहे. पितरांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी करण्याची परंपरा प्राचीन आपल्याकडे आहे. अगदी रामायण महाभारतापासून चालू आहे. कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध त्यांचा मृत्यू ज्या तिथी झाला असेल पितृपक्षातील त्या स्थितीस केले जाते. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तीचे स्मरण होय. पितृपक्षात श्रद्धापूर्वक केलेले श्राद्धविधी पूर्वजांना प्रसन्न करतात. या पितृपक्षात काही कामे अवश्य करावीत. असे केल्याने लक्ष्मी देवीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. एका प्राचीन मान्यतेनुसार प्राचीन काळात अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे 15 दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात. मित्रांनो, असे केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते. कुटुंबातील सदस्यांचे निधन ज्या तिथीला झाले असेल त्या पितृपक्षातील तिथीला कुटुंबातील त्या सदस्याच्या नावाने विधिवत श्राद्ध तर्पण विधी करावा. आपल्या श्राद्धविधीने पूर्वज तृप्त होतात, पूर्वजांच्या आत्म्याला शांतता लाभते. पितृपक्षात श्राद्ध केले नाही तर पूर्वजांचा आत्मा अशांत राहतो. पितृपक्षात दिवंगत पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण केलेल्या सेवेमुळे ते प्रसन्न होतात आणि जाताना कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर्याचा शुभाशीर्वाद देऊन जातात. असे केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मित्रांनो, पितृपक्षात शक्य असल्यास दररोज किंवा ज्या दिवशी श्राद्धविधी केला जाईल त्या दिवशी पक्ष्यांसाठी काही पदार्थ घराबाहेर किंवा छतावर ठेवून द्यावेत. त्यांना त्रस्त करू नये. हा कागबडी ग्रहण केल्यास तो थेट पूर्वजापर्यंत पोचतो अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे पूर्वज प्रसन्न होतात, त्यांच्या आत्म्याला शांती लाभते आणि यामुळे घरात सुख समृद्धी स्थैर्य येते अशी मान्यता आहे. श्राद्धाच्या दिवशी पंचग्रास दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. अधिक रहदारी नसलेल्या ठिकाणी भोजनातील काही भाग ठेवून द्यावा आणि पाठीमागे न वळता न पाहता थेट निघून यावे. ते भोजन पूर्वज ग्रहण करतात आणि प्रसन्न होऊन कुटुंबातील वारसांना शुभाशीर्वाद देतात. म्हणून केवळ श्राद्धाच्या दिवशी नाही तर नियमितपणे पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे. लक्ष्मी कृपेने धनधान्य समृद्धी ऐश्वर्य वृद्धिंगत होते. भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेला पाणी देणे हा भारतीय संस्कार प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे. याला पितृपक्षात अधिक महत्त्व आहे. पितृपक्षात घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला जेवल्याशिवाय सोडू नये. गरजू व्यक्तीचा अनादर करू नये. या कालावधीत त्यांनाही अन्नपाणी द्यावे. गरजूंची गरज भागवताना आपले चित्त प्रसन्न असले पाहिजे. मनापासून या गोष्टी कराव्यात. असे केल्यास लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात. धनधान्य समृद्धी ऐश्वर्य वृद्धिंगत होते अशी मान्यता आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.